रक्षाबंधनाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. जसा आपला भाऊ आपलं रक्षण करतो, आपल्यासोबत असतो, तसे माझे काही भाऊ ही सगळ्यांची मदत करतात आणि सामाजिक कार्यात ते नेहमी माझ्यासोबत आहेत. त्या सगळ्यांच्या ऋणात राहण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे. खरं तर लिहायचं होतं, पण कामाच्या व्यापारात आम्ही कितपत लिहू शकेन मला माहीत नाही. म्हणून म्हटलं सरळ बोलावं व्हिडिओच्याच माध्यमातून. तर आमची ओळख तशी झाली होती मीडियाच्या माध्यमातून, कुठल्यातरी बातमीच्या निमित्तानं, पण ते नातं बहीण भावासारखं झालं. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये येणारे जे लोक ज्यांच्याबद्दल मला आदर आहे, ते मी नातं तसंच अखंड निभावते. खरं तर असं म्हणतात, की जो देतो तो दादा आणि रक्षाबंधन आपण त्याच्यासोबत साजरं करतो, जो कोणत्या ना कोणत्या रूपात सगळ्यांचं रक्षण करत असतो. मग समाज असेल, गरजू, महिला असतील किंवा निसर्ग असेल. तर असे सगळे माझे दादा, त्यांना मी मनःपूर्वक आभार मानते आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देते. आणि त्यांच्या ऋणातही राहायला मला आवडेल, कारण ते समाजाची रक्षा करतात. आमचे शिवसेनेचे विकीदादा मोहिते, त्यांनी आपल्या माध्यमातून अनेक रुग्णांना मदत केलेली आहे. अतुलदादा पाटील, ते सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि ते सुद्धा अनेक रुग्णांची पुराच्या काळात वेगवेगळ्या प्रकारे सगळ्यांची मदत करत आहेत. उत्तरेश्वर थाळीचे आमचे राजेंद्रदादा चव्हाण, ते गरजूंच्या मुखात 2 घास घालत आहेत. आणि याचबरोबर जिव्हेश्वर फाउंडेशनचे रजतदादा ओसवाल, ते तर कुणालाही उपाशी राहूच देत नाहीत. अगदी कोरोनाच्या काळापासून पुरात सुद्धा आमचे प्रशांत जोशी सर, जे गाण्याच्या माध्यमातून, मैफिलींच्या माध्यमातून अनेकांची मदत करत आहेत. उमेदचे प्रकाश गाताडे दादा, जे स्वतःच्या सुखी आयुष्याचा त्याग करून, सगळ्या मोहमाया सोडून आपल्या गरजू, अनाथ समाजात असणाऱ्या या सगळ्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत आणि त्यांना ते चांगलं शिकवत आहेत. आणि मनसेचे सागर साळोखे दादा, जेव्हा जेव्हा कुणाला कुठे कुठे जशी गरज पडते, तसे ते नेहमी प्रत्येकाच्या पाठीमागे भाऊ म्हणून उभे राहतात. असे सगळे माझे भाऊ आहेत, जे समाजाची मदत करत आहेत, कोल्हापूरची मदत करत आहेत, सर्वांचं रक्षण करत आहेत. आणि त्याचबरोबर वृक्षारोपणाच्या माध्यमात असेल तर प्रतीकदादा बावडेकर, अमोलदादा बुड्ढे, हे सगळे वृक्षारोपणाचं काम करून निसर्गाचं रक्षण करत आहेत. या सगळ्यांचं कोड कौतुक म्हणून हा केलेला व्हिडिओ आहे. तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. तुम्ही जे काय काम सर्वांसाठी करत आहात, त्यासाठी सुद्धा शुभेच्छा. असेच नेहमी सर्वांच्या पाठीशी उभे राहा. आणि याचबरोबर ज्ञात अज्ञात असे अनेक जण कोल्हापुरात आहेत, जे नेहमी समाजाचं रक्षण करत आलेत. त्यांनासुद्धा शुभेच्छा. धन्यवाद.